problem set. These are the MCQs. Question number 1, which number cannot represent a probability? Now we know that the probability is always, probability P of A is always less than or here greater than equal to 0 and less than or equal to 1, and in percentage this is 0%, less than or equal to probability of event A less than or equal to 100% here. हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ए इज नथिंग बट अ इव्हेंट, कुठलाही प्रकारचे इव्हेंट वापरता येईल. तर या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 1 आहे, ही ग्रेटर दॅन 1 आहे, ही लेस दॅन 100% आहे आणि इथे लेस दॅन 1 आहे. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आहे कॅन नॉट रिप्रेझेंट म्हटलेलं आहे, त्यामुळे उत्तर येईल तुमचं बी. दिस कॅन नॉट बी रिप्रेझेंट हिअर. प्रॉबिलिटी येणार नाही 1 पॉईंट समथिंग. दुसरा क्वेश्चन आहे अ डाय इज रोल विच इज द प्रॉबिलिटी. अब डाय रोल केलं तर आपण एन ऑफ एस 6 येते, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. दॅट द नंबर अपिअरिंग ऑन द अपर फेस इज लेस दॅन 3. आता याचा लेस दॅन 3 असेल तर 1 आणि 2 दोनच आकडे येतील, म्हणजे एन ऑफ समजा एखादा इव्हेंट घेतला तर हा 2च येईल. आता याची प्रॉबिलिटी विचारली आहे तर पी ऑफ ए इज इक्वल टू, हा तुम्हाला सोडून पाहावं लागेल, दॅट इज 2/6 म्हणजे 1/3. तर 1/3 आन्सर इथे पहा. This is the 1/3 is the answer. This is your correct answer. 3. What is the probability of event that the number chosen from 1 to 100 is a prime number? आता इथं एन ऑफ एस जो दिलेला आहे, एन ऑफ एस किती होईल, 100 होईल. 100 नंबर इथं दिलेला आहे आणि याचे तुम्हाला प्राईम नंबर शोधून काढायचे आहे. तर प्राईम नंबर आहेत 25. ठीक आहे, ते तुम्हाला लिहायला लागतील. सो दिस इज 2, 3, 5, 7, 11 या पद्धतीने तुम्हाला अप टू 97. ठीक आहे, 97 इज अ प्राईम नंबर. तर याची जी काउंटिंग केली ही काउंटिंग टोटल किती येईल, 25. सो देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. जर म्हणले ते तर 25 डिवायडेड बाय 100, देअरफॉर 1/4. म्हणजे या ठिकाणी सी हा उत्तर येईल. अशा पद्धतीने तुम्हाला हे पहिले रफमध्ये सोडवायचे आहे आणि त्यानंतर त्याचे करेक्ट MCQचे आन्सर इथे लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 3. इन हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर्स अँड 4 ऑफेंडर्स. जे डिफेंडर असतात, जे बचावात्मक फळीमध्ये असतात ते 6 आणि जे आक्रमक जे खेळाडू असतात ते 4 आणि एक गोलकी म्हटलेला आहे. गोलकीला आपण इथे गोली लिहिलेलं आहे, म्हणजेच गोलकीपर. एक गोलकीपर असते, म्हणजे एकूण 11 प्लेयर असतात. आणि देअरफॉर या ठिकाणी द सॅम्पल स्पेस इज गिवन बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस गिवन बाय एन ऑफ एस. डायरेक्टली आपण एन एस त्याचा आकडा लिहायचा, दॅट इज इक्वल टू 11. आता आउट ऑफ विच 1 player is to be selected here. Let A be the event that one player is to be selected as a captain is गोली. म्हणजे हा समजा जर गोलकीपरलाच आपण कॅप्टन सिलेक्ट केला तर इथे एन ऑफ ए इज इक्वल टू येईल 1, कारण की गोलकी 1च आहे आपल्याकडे. and therefore probability of event A is given by P of A is equal to N of A upon N of S. आता फक्त एकच गोली आहे आपल्याजवळ, गोलकीपर, आणि टोटल खेळाडू आहे 11, म्हणजे प्रॉबिलिटी येईल 1/11. सेकंड घेऊ. लेट B be the event
event that B be the event that one player is selected for captain or as a captain is a defender म्हणजे हा जर डिफेंडर असेल तर एकूण डिफेंडर किती आहे 4 तर 4चाही नंबर लागू शकते n ऑफ b इज इक्वल टू 4. नाउ therefore probability of event b is given by therefore p of b is equal to n of b divided by n of s. So n of b is here is 4 and total होते 11. So this is the probability. 4 by 11 is the probability. Question number 4. Joseph kept 26 cards in a cap. त्याने आपल्या कॅपमध्ये 26 कार्ड ठेवले होते आणि त्या कार्डवर काही लेटर लिहिले होते बेरिंग 1 इंग्लिश अल्फाबेट. प्रत्येक कार्डवर एक इंग्लिश अल्फाबेट आणि इंग्लिश अल्फाबेट किती असतात 26 हे तुम्हाला माहिती आहे. ऑन ईच कार्ड one card is drawn at random. What is the probability that the card drawn is a oval's card? Okay, oval. Here one card is drawn from a cap containing 26 card. Containing 26 कार्ड. किती कार्ड होते 26 आणि म्हणून या ठिकाणी डायरेक्ट n ऑफ s इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो या ठिकाणी s पण आपल्याला लिहिता येऊ शकते. s इज इक्वल टू जर आपण लिहितो म्हटलं प्रत्येक कार्डवर a b c d अप टू कुठपर्यंत x y z या पद्धतीने आपल्याला जरी लिहिले तरी चालेल संपूर्ण. ठीक आहे, नाही लिहिले तर आपल्याला डायरेक्ट n ऑफ s इज इक्वल टू 26 हे जरी लिहिले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, त्यानंतर लेट ए बी द इव्हेंट दॅट अ कार्ड ड्रॉन इज ओवेल. आता एक जो कार्ड इज ओवेल, एक जो कार्ड ड्रॉन केला आहे तो ड्रॉन काय आहे कार्ड जो ड्रॉन केलेला होता तो ड्रॉन कसा आहे ओवेल. द कार्ड इज ड्रॉन इज अ ओवेल. द या ठिकाणी जर आपण सेट लिहितो म्हटलं तर सेट येईल आपल्याला ओवेल्स माहिती आहे आपल्याला AEIOU असे कार्ड आपल्याला मिळतील. ठीक आहे, आणि हे लिहिण्यासाठी हे लिहिणं जरुरी आहे. मग तुम्ही जर हे लिहित असाल तर हे लिहावं लागेल. And therefore n of a which is equal to how many ovals 5. Okay, and therefore probability of event a is given by probability आपल्याला इझिली म्हणता येते p of a is equal to n of a upon n of s which is equal to तर n of a ची व्हॅल्यू आहे 5 आणि टोटल आहे 26. डिवाइड करता येत नाही अँड दिस इज द रिक्वायर्ड प्रॉबिलिटी पी कॅपिटल प्रॉबिलिटी. क्वेश्चन 6. अ बॉक्स कंटेनिंग 5 रेड 8 ब्लू and 3 green pens. A box containing 5 red 8 blue and 3 green pens. Okay, the sample point is given by direct अपन n of s लिहू 5 plus 8 13 13 plus 3 that is equal to
16 हा एन ऑफ एस होईल. आता ऋतुजा wants to pick a pen at random. A pen is gone. Let a pen, let A be the event that a pen pick up by ऋतुजा is ब्ल्यू. कोणता होता तो? ब्ल्यू होता. आता ब्ल्यू रंगाचे किती आहेत? 8 आणि त्याच्यामुळे एन ऑफ ए हा येईल 8. ओके. देअरफॉर probability of event A is given by P of A is equal to N of A upon N of S. त्याची व्हॅल्यू आपण मांडू, दॅट इज 8/16 and this is 1/2. P of A is equal to this means 1/A. Now question number 10. In a game of chance, स्पिनिंग ॲरोज. आता अशा पद्धतीने तुम्ही स्पिनिंग ॲरो जत्रामध्ये पाहिला असाल, चक्रीचा खेळ ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये आकडे दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि ती चक्री अशी फिरवली जाते आणि हा ज्याच्याकडे पॉईंट आउट झाला आहे तो नंबर आपल्याला येतो. कम टू रेस्ट म्हणजे चक्री जेव्हा थांबते ॲट वन्स द नंबर इज 1 2 3 4 6 5 6 7 8. ऑल दिस इक्वली लाईकली आउटकम्स. काही नंबर येऊ शकते, त्याला म्हणतात इक्वली लाईकली आउटकम्स. फाइंड अ प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट. हे सगळे इव्हेंट दिलेले आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे. सोल्युशन. ओके. द sample space is given by. आता यामध्ये जे स्पिनिंग ॲरोज मध्ये जे नंबर दिलेले आहेत ते 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. लाईक अ डायस सारखा आहे हा. म्हणजे टोटल एन ऑफ यस विच इज इक्वल टू 8 असं आपल्याला म्हणता येते. 1. आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट हिअर. नंबर 1, लेट ए बी द इव्हेंट दॅट. आता चक्री फिरल्यानंतर जो ॲरो आहे, द ॲरो रेस्ट will rest at 8. 8 वर रेस्ट होईल म्हणजे या ठिकाणी तो रेस्ट होईल समजून घ्या. तर त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल? जरी आपण लिहितो म्हटलं तर फक्त एकमेव 8 आहे आणि त्यामुळे इथे एन ऑफ ए इज इक्वल टू 1 आपल्याला लिहिते. आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजे 8 येण्याची शक्यता किती आहे हे आपण आता काढून आलो आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस विच इज इक्वल टू 1/. एन ऑफ एची व्हॅल्यू 1 आणि एन ऑफ एस किती 1/8. दिस इज द चान्स ऑफ गेटिंग इट. सेकंड, अँड ऑड नंबर हिअर. तर आपल्याला लेट इथूनच सुरू करा. लेट बी द इव्हेंट okay, that the arrow will rest okay, shows an odd number.
जिथे रेस्ट करेल तिथे ऑड नंबर शो करेल. तर बी आपल्याला तयार करता येईल. तो 1 वरही शो करू शकते, ऑड नंबर आहे. 3 वर थांबू शकते, 5 वरही थांबू शकते, 7 वरही थांबू शकते. म्हणजे एकूण किती झालं आहे, एन ऑफ बी इज इक्वल टू 4. 1 2 3 4. Therefore probability of event B is given by P of B is equal to N of B divided by N of S. आणि इथे N of B ची व्हॅल्यू किती आहे, 4 आणि N of S टोटल किती आहे, 8. चान्स येईल 50% चान्स. थर्ड. तिसरा आपण घेऊया, अ नंबर ग्रेटर दॅन 2 म्हटलेला आहे. तिसरा आपण इव्हेंट लिहू. लेट C be the event that the arrow will rest shows हा जोडून टाकायचा. अ नंबर ग्रेटर दॅन 2, a number greater than 2 shows a number greater than 2. इथे आपल्याला C लिहिता येईल. ग्रेटर दॅन 2 आहे, तर ग्रेटर दॅन 2 जर असेल तर 3 पासून 3 4 5 6 7 8 आपल्याला लिहिता येईल. आणि म्हणून इथे 3 4 5 6 7 and 8 एवढे नंबर आपल्याला लिहिता येते. देअरफॉर एन ऑफ सी याची जी व्हॅल्यू आहे ती आपण मांडू 1 2 3 4 5 6. किती झाले, 6. देअरफॉर प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज गिवन बाय P of C is equal to N of C divided by N of S. आणि N of C ची व्हॅल्यू किती आहे, 6. आणि N of S ची व्हॅल्यू किती काढली होती इथे, 8. 2चा भाग जातो 3 वेळा, इथे 4 वेळा, 3/4. दॅट इज 75%. त्यानंतर चौथा इव्हेंट आपण इथे घेऊया. लेट D be the event that the arrow will show a number less than 9. आता लेस दॅन नंबर 9 शो करायचा आहे, तर तो कोणताही एक करू शकते. 1 पासून 1 2 3 4 5 6 7 and 8. 8च्या 8ही नंबर तो शो करू शकते. म्हणजे देअरफॉर हिअर एन ऑफ डी इज इक्वल टू वॉट, 8. या ठिकाणी दिस सेट अँड द सेट ऑफ सॅम्पल स्पेस इज नथिंग बट अ सेम. प्रॉबिलिटी मस्ट बी इक्वल टू 1. प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट D is given by therefore P of D is equal to N of D divided by N of S, which is equal to 8/8, and the answer is equal to 1. 100% probability या ठिकाणी दर्शवता येईल. नंबर 15 हा स्टार एक्झाम्पल आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. का पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आता समजेल. अ 2 digit नंबर इज टू बी फॉर्म. अशा प्रकारचे उदाहरण सोडवलं आहे. परंतु इथे काय म्हटलेलं आहे की फ्रॉम दिस डिजिट दिस 0 1 2 3 4 रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलाउड म्हटलेलं आहे. म्हणजे एक जो आकडा आहे तो आपल्याला एक डिजिट आहे तो डबल वापरतो. ते फाइंड द प्रॉबिलिटी दॅट द नंबर सो हे सगळं इव्हेंट दिलेलं आहे. सोल्युशन आपण घेऊ. अ 2 digit number is to be formed from the digit 0 1
2 3 4. Okay, the repetition of the digit is allowed. हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रिपिटेशन इज अलाउड. आता आपण सुरुवात करूया. यस, आता कोणताही डिजिट आहे, 2 डिजिट आपण 0 1 नाही घेऊ शकत. 0 1ची काय व्हॅल्यू होईल 1 किंवा 0 5 0 4 नाही घेऊ शकत. दॅट इज इक्वल टू व्हॉट हिअर 4 होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला 0 पासून कॉम्बिनेशन घेता येणार नाही 2 डिजिट. दिस इज अ 1 डिजिट. आणि म्हणून 1 पासून सुरू करू तर 1 0, त्यानंतर 1 1 घेता येईल कारण की रिपिटेशन घेता येतं. त्यानंतर 1 2 12, नंतर 13 आणि नंतर 14 असं घेता येईल. आता एक एक घेऊया. मग 2 पासून सुरू करू तर 2 0 20 21 22 पण घेता येईल, 23 घेता येईल, 24 घेता येईल. 3 घेतले तर 30 31 32 33 34 आणि 35 34 घेता येईल. 4च आहेत. त्यानंतर 4 घेतलं तर 40 41 42 43 अँड 44 घेता येईल. आता पहा 1 पासून 1 2 3 4 5 आणि प्रत्येक आकड्याचे 5 डिजिट येतील हिअर. and therefore this is nothing but a 20. 1 2 3 4 5 into 4, that is 20. Therefore n of s is equal to 20. This is important one. n of s काढणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. A be the event that the 2 digit number so form is a prime number. तर ह्याच्यातले जे प्राईम नंबर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. सो देअरफॉर A इज इक्वल टू प्राईम नंबर. याच्यातलं 10 इज नॉट अ प्राईम नंबर, 11 इज अ प्राईम नंबर, 12 इज नॉट अ प्राईम नंबर, 13 इज अ प्राईम नंबर, 14 इज नॉट हिअर, 20 नॉट, 23 इज अ प्राईम नंबर, त्यानंतर 24 नाही, 31 इज अ प्राईम नंबर, 32 पण नाही, हे नाही, 40 पण नाही, 41 प्राईम नंबर, 42 नाही, 43 इज प्राईम नंबर, लाईक दिस हिअर. असे प्राईम नंबर तुम्हाला प्राईम नंबर पूर्ण काढता आलं पाहिजे. ठीक आहे, हे असे नंबर ज्याला त्याच अंकाने भाग जाईल किंवा 1ने भागतो जातोच. ठीक आहे, देर इज नो फॅक्टर ऑफ दिस. 3 आणि 3 6 मिळाले. n ऑफ A इज इक्वल टू 6. आता याची प्रॉबिलिटी लिहा. प्रॉबिलिटी हिअर, देअरफॉर probability of event A is given by therefore P of A is equal to n of A upon n of S, which is equal to याची व्हॅल्यू 6 आलेली आहे आणि n of S किती झाला 20. याला शॉर्टमध्ये तुम्ही लिहू शकता 3/10. सेकंड, multiple of 4. Let B be the event that 2 digit number formed is multiple of 4. 4च्या पटीत आहे असं आपल्याला दाखवायचे. तर 4च्या फाळ्यामध्ये पहा, 4 त्रिक 12. ठीक आहे, येथे 4 पंचे 20, 4 सक 24, 27 32, 32 नंतर इकडे पहा 4 10 40, 44. म्हणजे इथे पण या ठिकाणी तुम्हाला येईल 1 2 3 4 5 6च मिळाला, म्हणजे 6. प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट B इज गिवन बाय ठीक आहे. देअरफॉर P ऑफ B इज इक्वल टू n ऑफ B अपॉन n ऑफ S. n ऑफ B परत 6 आलेला आहे 20, म्हणजे उत्तर सेम मिळेल इथे 3/10.
त्याच्यानंतर तिसरा इयर मल्टिपल ऑफ 11 दिलेला आहे. थर्ड लिहिता येईल, लेट सी बी द इव्हेंट दॅट 2 digit number is multiple of 11. आता 11चा मल्टिपल असणारा कोणता आहे? 11 1 जा 11, 11 2 जा 22 आहे, 11 3 जा 33 आहे आणि हा 44. या पद्धतीने 44 आणि therefore here n of c is equal to 4. Therefore its probability P of C is equal to n of c divided by n of s, which is equal to P of c is equal to 4 by 20, that is equal to 1 by 5 is the answer. Number 16, last question. Remaining problem तुम्हाला सोडवायचे आहेत. The faces of the die bears a number. आता डायमध्ये जनरली 1 2 3 4 5 6 लुडो आपण खेळतो तो होता, पण इथे वेगळी डाय दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. 0 पासून स्टार्ट केला नंबर 0 1 2 3 4 5. ॲक्च्युली इथे पण 6 आकडे दिलेले आहेत, परंतु 0 पासून स्टार्ट आहेत 5 पर्यंत. इफ द डाय इज रोल्ड ट्वाइस, हिअर अ डाय bearing numbers 0 1 2 3 4 5 is rolled twice. हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, दोनदा रोल केलेला आहे. The sample space is given by. सॅम्पल स्पेस त्याच पद्धतीने आपल्याला मिळेल या पद्धतीने डाय मिळाला होता. 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5. One 0 1 1 1 2 5 3 5 4 5 5. This is yes. Therefore n of s, या ठिकाणी सुद्धा n of s किती येईल? 36 येईल. Let A be the event that the product of digits on upper face is 0. तर या ठिकाणी अप्पर फेसचे प्रॉडक्ट 0 पाहिजे नाही. आपल्याला कोणते कोणते मिळतील? हे 0 इंटू एनिथिंग इज 0, आणि त्यामुळे हे सर्वचे सर्व येतील. 0 1 0 0 0 0 1 0 2 0 3 0 4 आणि 0 5 हे कॉम्बिनेशन पूर्ण येईल. ओके, दीज आर द 4 कॉम्बिनेशन. आणि त्याच्यानंतर जिथे जिथे 0 आलेलं आहे सगळे पूर्ण येतील, इकडे नाही येणार, हे सगळे येतील. हे म्हणजे हे सगळे कॉम्बिनेशन येतील. दीज आर द कॉम्बिनेशन्स हिअर. हे कॉम्बिनेशन येईल. देअरफॉर 1 0 2 0 3 0 4 0 अँड 5 0 हे सगळे कॉम्बिनेशन येतील. एवढे कॉम्बिनेशन, जेणेकरून त्यांचा दोघांचा गुणाकार, अप्पर फेसचा गुणाकार किती पाहिजे? 0 पाहिजे आपल्याला. ओके, तर अशी किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि हे 5, म्हणजे 7 5 11 झाले, टोटल 11. सो A इज इक्वल टू n ऑफ A इज इक्वल टू 11. Therefore probability of event A is given by
is given by P of A is equal to N of A divided by N of S, which is equal to 11 divided by 36. This is the answer. ओके, अशा प्रकारे हा प्रकरण इथे संपलेला आहे. बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहे.